भाजपा शिवसेनेचे 35 आमदार फोडणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हा खळबळजनक दावा केलाय। 2029च्या निवडणुकीपूर्वी भाजप सर्वांना सामील करून घेणार। हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हा निशाणा साधला। धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झाली असंही सपकाळ म्हणाले। हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। नगरपालिका निवडणुकाच्या रणधुमाळ्या सुरू असताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात, आज पुन्हा एकदा बुलढाणा दौऱ्यावरती आलेले आहेत। मात्र हा दौरा करत असताना सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना घणाघात जो आहे तो करत असल्याचं पाहायला मिळतं आणि चहू बाजूने त्यांच्यावर टीका देखील केली जाते। काय कारण आहे की तुम्ही एकदमच दरिंदा नार्को टेस्ट केली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या समोर? त्याच्यात गैर काय? दरिंदा ही काय शिवी आहे? दरिंदा जो शब्द आहे तो एक दृष्ट या अनुषंगाने हा वापरला जातो आणि देवेंद्र फडणवीस यांचा सर्व कारभार एकंदरीत दृष्ट आहे। कारण मराठवाड्यात मी दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी शेतमालाची जी झालेली नुकसान जे होतं, जे पिकांचं नुकसान अतिवृष्टीत होतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिलासा दिला नाही, कर्जमाफी केलं नाही, सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे, मालेगावमध्ये झालेलं प्रकरण असतील आणि मोठी जी शृंखला आहे, या सर्व शृंखलेच्या अनुषंगानं ते कुठेही पोटातलं पाणी हलवून न देता, ते कायदा सुव्यवस्थेची फिकर न करता केवळ महाराष्ट्रात राजकारण केवळ राजकारण करतात आहे, हे सर्व वागणं त्यांचे दृष्ट प्रवर्गात येतं। नक्कीच फडणवीसांवर आरोप केल्यानंतर त्यांचं बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये उद्या त्यांचं सभा होणार आहे। त्या सभेसाठी ते शुभेच्छा देतात आणि स्वागत देखील करतात। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।